जागतिक कर्करोग दिनानिमित्त जालन्यात जनजागृतीचा संदेश देणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। 4 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सुभाषराव ढाकणे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने मामा चौक ते बस स्थानक दरम्यान भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान कर्करोगाविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। बस स्थानक परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले। त्यातून कर्करोगाबाबत समाजात असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला। जीएनएम द्वितीय वर्षाची प्रशिक्षणार्थी अश्विनी कावडे हिने नागरिकांना कर्करोगाची लक्षणे, वेळेवर निदान आणि उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यासोबत बस स्थानक परिसरात माहिती पूर्ण पोस्टर प्रदर्शनी भरवण्यात आले। या उपक्रमात कर्करोगाबाबत जनजागृती करणाऱ्या घोषणा देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सामुदायिक आरोग्य उपक्रमात मोलाचे सहकार्य केले। यावेळी प्राचार्य आशिष ढिलपे, प्राचार्य प्राध्यापक पुरुषोत्तम गायकवाड, प्राध्यापक अक्षय खरे, प्राध्यापक सौरभ तांबे आदी उपस्थित होते। वर्ल्ड कॅन्सर डे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। आम्ही डॉक्टर सुभाषराव ढाकणे कॉलेज ऑफ नर्सिंग रोहनवाडी जालना येथून आलेले विद्यार्थी आहोत। आज आपण वर्ल्ड कॅन्सर डे हा सेलिब्रेट करत आहोत। लोकांमध्ये जनजागृती, कॅन्सर या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। कॅन्सर हा आजार दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे। युवा पिढीमध्ये ते एक घातक असा त्याचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे बरेच जणांचे मृत्यू पण होतात। हा दिवस सन 2000 पासून सुरू झालेला आहे आणि हा दिवस युनायटेड फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या संस्थेने स्थापन केलेला आहे। आज या दिवसाला 4 फेब्रुवारी या दिवशी हा दिवस साजरा केला जातो आणि आज या दिवसाला पूर्ण 26 वर्ष हे पूर्ण झालेले आहे। आजच्या या दिवशी प्रत्येक वर्षी एक थीम असते। हा डे साजरी करण्याची प्रत्येक वर्षी एक थीम असते। ह्या वर्षीची थीम युनायटेड बाय युनिक, म्हणजे कॅन्सर हा आजार जरी एक असला तरी त्याची लक्षणेही वेगवेगळी असतात। प्रत्येक व्यक्तीच्या ज्या समस्या असतात त्या वेगवेगळ्या असतात, पण आपण सर्वांनी त्या पेशंटला आधार देऊन त्यांच्या सिम्पटम्स, त्यांची जी समस्या आहे ते समजून घेऊन त्यांना कॅन्सरशी लढा देण्यासाठी त्यांची मदत करूया। त्यांना कॅन्सर संबंधित काय लक्षणे आहेत, म्हणजे की जखम लवकर भरत नाही, परत अचानकपणे गाठ तयार होते, ताप असतो, तर आपण ह्या लक्षणांद्वारे जर अशी लक्षणे त्यांना जर जाणवत असेल तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना त्याबद्दल माहिती सांगितली पाहिजे। आणि आज आमचा हा वर्ल्ड सेलिब्रेट करण्याचा एकच उद्देश होता की समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी। आज आपण इथे वर्ल्ड कॅन्सर डे साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। आम्ही डॉक्टर सुभाषराव ढाकणे कॉलेज ऑफ नर्सिंग रोहनवाडी जालना येथून आलेले विद्यार्थी आहोत। आज आपण वर्ल्ड कॅन्सर डे हा सेलिब्रेट करत आहोत। लोकांमध्ये जनजागृती, कॅन्सर या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। कॅन्सर हा आजार दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे। युवा पिढीमध्ये ते एक घातक असा त्याचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामुळे बरेच जणांचे मृत्यू पण होतात। हा दिवस सन 2000 पासून सुरू झालेला आहे आणि हा दिवस युनायटेड फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या संस्थेने स्थापन केलेला आहे। आज या दिवसाला 4 फेब्रुवारी या दिवशी हा दिवस साजरा केला जातो आणि आज या दिवसाला पूर्ण 26 वर्ष हे पूर्ण झालेले आहे। आजच्या या दिवशी प्रत्येक वर्षी एक थीम असते। हा डे साजरी करण्याची प्रत्येक वर्षी एक थीम असते। ह्या वर्षीची थीम युनायटेड बाय युनिक, म्हणजे कॅन्सर हा आजार जरी एक असला तरी त्याची लक्षणेही वेगवेगळी असतात। प्रत्येक व्यक्तीच्या ज्या समस्या असतात त्या वेगवेगळ्या असतात, पण आपण सर्वांनी त्या पेशंटला आधार देऊन त्यांच्या सिम्पटम्स, त्यांची जी समस्या आहे ते समजून घेऊन त्यांना कॅन्सरशी लढा देण्यासाठी त्यांची मदत करूया। त्यांना कॅन्सर संबंधित काय लक्षणे आहेत, म्हणजे की जखम लवकर भरत नाही, परत अचानकपणे गाठ तयार होते, ताप असतो, तर आपण ह्या लक्षणांद्वारे जर अशी लक्षणे त्यांना जर जाणवत असेल तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना त्याबद्दल माहिती सांगितली पाहिजे। आणि आज आमचा हा वर्ल्ड सेलिब्रेट करण्याचा एकच उद्देश होता की समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी। थँक्यू। महाराष्ट्र 24 करिता निलेश पवार, कन्नड।